हरीचा अवतार घेऊन आपण इथे प्रगट होणार आणि या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांना एक आतुरता लागलेली होती की अनादी काळापासून सन 1800 साली जिकडे तिकडे आज सगळीकडे पूर्ण विदर्भाचा प्रांत, विदर्भाचा प्रांत म्हटलं की आजही आपल्याला तिथला जो शुष्क प्रांत म्हणतो आपण ज्याला, जिथे उष्माघात सतत होत असतो, आजच्या भाषेत म्हणायचं हाय टेम्परेचर. हे हाय टेम्परेचर कुठे आहे तर ते विदर्भामध्ये. तो सूर्याचा ताप, तो सूर्याचा दाह सहन करण्यासाठी जो विदर्भ प्रांत आहे आणि त्या विदर्भ प्रांतामध्ये तो सगळा शुष्क प्रांत झालेला आहे हो. आणि आजच्या युगामध्ये जर विचार करता तर गेली अनेक वर्ष जिथे शेतकरी आत्महत्या करण्याचं कारण देखील हेच आहे की निसर्गाच्या जिथे जिथे हा म्हणजे ज्याला आपण म्हणू की निसर्गाने एक काही गोष्ट कमी केली आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. जिथे वृष्टी झाली, पुष्पवृष्टी जशी होत असते आणि पुष्पवृष्टी जेव्हा संतांचा जन्म होतो तेव्हा किंवा संत अवतरतात तेव्हा पुष्पवृष्टी होते, तशी ती वर्षावृष्टी व्हावी लागते आणि तेव्हाच तिथे हिरवळ प्राप्त होते. आणि तुमच्या आमच्या मनामध्ये हिरवळ प्राप्त होण्यासाठीच अशा संतांचा अवतार व्हावा लागतो. आणि त्याप्रमाणे वऱ्हाड प्रांत, हे वऱ्हाड प्रांतामधलं बुलढाणा जिल्ह्यामधलं गाव, छोटस, एकदम छोटस गाव, एक टुमदार गाव ज्याचं नाव शेगाव. कोणचं गाव? शेगाव. आणि या शेगावामध्ये किती सगळेजण भक्त असतील हो. त्या भक्तांच्या मांदियाळीमध्ये या संतांनी सुद्धा यावं आणि त्या पावन भूमीला सुद्धा, छोट्याशा गावाला एक सुंदर साकार रूप देण्यासाठी या माऊलीचा जन्म व्हावा किंवा या माऊलीने अवतरण करावं. तसा हा प्रसंग, आज एक छोटासा त्यांचा प्रसंग सांगूया आपण आणि तो मी इथे वर्णन करण्याचा प्रयत्न करते. देवीदास नामेच्या घरी, देवीदास नामा घरी ऋतुशांती जाहली खरी. गाव भोजन करुनी गावकरी तृप्त होती. एक एक गावातील मंडळी यावी भोजनासाठी. आता ऋतुशांती हा प्रसंग, हा म्हणजे शब्द कुठे आजकाल ऐकायलाच मिळत नाही. भारतीय संस्कारांमधले 16 संस्कार जे म्हणतात ना, त्यामध्ये एक संस्कार जो आहे गर्भाधान संस्कार, या प्रकरणामधील एक ऋतुशांती एक छोटासा भाग आहे. आणि हा भाग म्हणजेच आपल्या भारत भूवरती जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जन्माला येणाऱ्या जन्माला, त्या जीवाला एक संस्कार व्हावा आणि पुढची संतती या भूतलावरती उत्तम निर्माण व्हावी, हा त्या मागचा अत्यंत सुंदर असा उपदेश या ऋतुशांती या संस्कारामधनं, भारतीय 16 संस्कारामध्ये हा सांगितला आहे. हा शब्द आपण अनेकदा वाचला असेल, पोथीमध्ये वाचलाय. गजानन विजय या पोथीमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. दासगणू महाराजांनी ही आपल्याला सगळ्यांना दिलेला हा एक फार मोठा ठेवा, आणि या ठेव्याच्या माध्यमातूनच आज आपल्याला या चैतन्य मूर्ती माऊलीचं चरित्र आज आपल्याला सगळ्यांना उदधृत झालेलं आहे. तर या देवीदास नामा घरी भोजन करी सर्व मंडळी. सगळी मंडळी येत आहेत, जात आहेत, सगळेजण गाव सगळं जेवायला बसलेलं आहे, तृप्त झालेलं आहे. जिकडे तिकडे सगळ्यांच्या घरी आनंदी आनंद आहे की त्या देवीदासाला सुद्धा, त्याला सुद्धा आनंद झालाय की आज सगळे आज माझं गाव सगळं जेवलं हो. पूर्वी लोकांच्या घरी लोक जेवायला आले तर आनंद व्हायचा. आता बाकी नातेवाईकांचं वगैरे तर सांगणं दूरच राहिलं, तो शब्द मी काही वापरतच नाही. पण
या इंदोर नगरीमध्ये मला कधीच असं जाणवलं. मध्यरात्री सुद्धा माझा हेमंत दादा धावत येईल, माझा मोहन दादा धावत येईल, किंवा आमचे जिजाजी धावत येतील, किंवा आता आमच्या मम्माताई मला बोलवतील. ही आस मात्र मला कायम मनात राहीलच. आणि तुम्ही नक्की पूर्ण कराल, कारण माऊलीचे भक्त आपण सगळे. या नगरीमध्ये सगळे आनंदात आहेत. सगळेजण आज एवढ्या भोजनाचा आस्वाद घेत आहेत. पंचपक्वान्नाचं भोजन तयार आहे. सगळी मंडळी खुश आहेत. स्वतः देवीदास खुश आहेत आणि सगळेजण जेवून जात आहेत. हो, संस्कार करताहेत, पण सगळ्या गावातील सगळ्यांना संस्कार असतीलच असं नसतं ना. हो, ते संस्कार सगळ्यांना लहानपणापासून द्यावे लागतात. पत्रावळी उचलण्यासाठी, किंवा आपण जेवल्यावर तिसऱ्या मजल्यावर जेवतो आहोत, इतकं जेवलो आहोत की माझंच ताट मला उचलता येणार नाही, अशी अवस्था जर असेल, पण तिथे मात्र महाराजांनी आपल्याला संदेश काय द्यावा बघा. पुढचा हा जो प्रसंग आहे याच्यातनं फार सुंदर संदेश दिलेला आहे. हे भोजन सगळ्यांचं झालेलं आहे. पत्रावळींचा बाहेर ढीक पडलेला आहे. आपल्या ओसरीवर बाहेरच, आपल्या वाड्याच्या बाहेर पत्रावळींचा ढीक पडलेला आहे. आणि पत्रावळी त्या कटाव, म्हणजे कटाची आमटी नाही हा, पत्रावळीचा ढीग झाला, काय होती बघा. स्वच्छ शुभ्रशा लवणा जवळी विराजली ती लिंबे पिवळी. नारदीय कीर्तनाचं वैशिष्ट्य असं आहे, भारतात कीर्तन शैली अनेक आहेत. या अनेक शैलींमध्ये कीर्तन करण्याचा छोटा छोटा प्रयत्न केला. वारकरी संप्रदायात थोडस एक कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. चालू ठेवा, याला बॅकग्राऊंड म्युझिक म्हणतात आमचे बाबा. आणि बॅकग्राऊंडचा जमानाच आहे. आपण घरात सुद्धा पोळ्या करताना जर कानामध्ये हेडफोन लावलाय, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. अहो बघा, 2 मिनिटात स्वयंपाक होतो. पण याच स्वयंपाकाला जर आपल्याला आपला चेहरा उतरलेला असेल, आणि आपला चेहरा उतरलेला असताना आपण जर स्वयंपाक करायला गेलो, तर त्या स्वयंपाकाचं काय होईल सांगता होत नाही. भज झालं रे, भज झालं. स्वच्छ शुभ्रच्या लवणा जवळी विराजली ती लिंबे पिवळी. एक वाटुनी एक मोकळी, एक वाटुनी एक मोकळी. डाळींचा तो पूर लागला, डाळींचा तो पूर लागला. कढीनी बाई वरपा केला, कढीनी बाई वरपा केला. पुरणपोळी आली आली, पुरणपोळी आली आली ती, पुरणपोळी आली आली. शिरा तो आत शिरला, शिरा तो आत शिरला, शिरा तो आत शिरला, आत शिरला, आत शिरला, आत शिरला. अहो, शिरा खाल्ला, पण तो शिरा आत्म्यात नाही शिरला तर त्याचा काय उपयोग. असा हा शिरा इथे खाता आहेत. पुरणपोळीचा घमघमाट सुटलेला आहे आणि सगळेजण तृप्त झालेले आहेत. पण तिकडे पत्रावळींचा ढीग लागलेला आहे. सगळेजण जेवून आपले भरा 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 निघता आहेत. पण त्या क्षणाला बंकटलाला दिधले ते स्वामी चैतन्य पुढे
वचन त्याते गण गण गणात बोते गण गण पत्रावळीवरचा शीता आपल्या मुखारविंदात घालत आहेत. बोला सद्गुरुनाथ भगवान की जय. या पत्रावळींची शीत उचलत आहेत आणि आपल्या मुखारविंदात घालत आहेत आणि तेवढ्यात बंकटलालाला आपल्या मित्रासोबत येत आहेत आणि मित्रासोबत जाता 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 त्यांना हे आपले कोणीतरी तिथे एक विभूती महान विभूती बसली आहे आणि ती शीत खाती आहेत. तेवढ्यात ते पुढे आले आणि म्हणतात गुरुरायाची सावळीच मूर्ती गुरुरायाची हा सावळी गुरुरायाची सावळीच मूर्ती गुरुरायाची सावळीच मूर्ती गुरुरायाची सावळीच मूर्ती बंकटलालास त्या समोरी दिधली ती बंकटलालास त्या समोरी बंकटलालाने महाराजांना बघितलं आणि त्यांना विनंती केली की आतमध्ये एवढं पंचपक्वान्य आहे. महाराज आपण कोण आपण काय कुठून आलात आपलं नाव काय. आणि ती दृष्टादृष्ट झाली आणि ते आपल्या दोघांच्याही दृष्टीची एक वेळ आली आणि त्या क्षणाला महाराजांनी दृष्टी पडली. बंकटलालांना दृष्टी दिसते आणि ते तिथून उभे राहिले आणि महाराज चालते झाले निघाले 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 निघाले. पण व्याकुळ मनते झाले त्यांचे व्याकुळ मनते झाले त्यांचे बाबा पुन्हा कोठेच ना दिधले बाबा कोठेच ना दिधले. अहो एक दिवस जर आपल्या लेकरांना आई घरात दिसली नाही तर लेकरू आई कुठे माझी आई कुठे म्हणून सारखं टाहो फोडतं. आणि ह्या बंकटलालांना ते चैतन्य साक्षात मूर्ती दिसली आणि ती अचानक एकदम गायब होते आणि कुठे जातात म्हणून ती अस्वस्थता ते मनातलं काहूर झाले तयार आणि ते पुन्हा इकडे तिकडे बघतायत पुढे जाऊन पाहतायत यांच्याकडे जाऊ का त्यांच्याकडे जाऊ कोणाला विचारू माऊली दिसत नाहीत म्हणून त्यांना मन अस्वस्थ झालं आहे खिन्न झालेलं आहे. एक दिवस झाले 2 दिवस झाले 3 दिवस झाले या अवस्थेमध्ये मी किती राहू. घरी येऊन सगळ्यांना सांगताहेत मित्रमंडळींना सांगत आहेत की असे असे वर्णन करताहेत ती दिव्य कांती ती दिव्य तेज. अहो असा तरुण माणूस दिसावा आणि त्याच्या समोर त्याच्या मुखावरती इतकं तेज असावं. ते तेज पाहून यांचं मन काहूर निर्माण झालं आणि अस्वस्थ मन झालं की काहीतरी मी माझ्या जीवनात गमावलं आहे. ही भावना जेव्हा मनात निर्माण होते ना त्या दिवशी सद्गुरूंची प्राप्ती होत असते त्या दिवशी भक्तीची प्राप्ती होत असते आणि त्या दिवशी सन्मार्ग प्राप्त होत असतो. आणि माऊली निघाली आणि त्याच बरोबर 3 दिवस झाले 4 दिवस झाले आणि तेवढ्यात एक बातमी आली. सोहम हर डमरू बाजे सोहम हर डमरू बाजे
शेगाव प्रांतामध्ये एक शंकराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आज सगळीकडे त्यावेळेस कशी दवंडी पिटवायची. कुठेतरी कार्यक्रम गावात असेल ना तर दवंडी पिटल्या जायची. जुना काळ तो 1800 सालचा काळ. आणि त्या काळामध्ये जर दवंडी पिटली तर त्यामुळे गावातल्या सगळ्या गावकरी लोकांना कळायचं की इथे काहीतरी चांगलं कार्य होणार आहे. त्यासाठी दवंडी पिटल्या जायची. पण आता आपण कसल्या दवंड्या पिटतो? आमच्या घरी, आमच्या गावात, आमच्या वार्डात. तेव्हा याच्यावर तुम्ही जरी अंगठा छाप असाल तरी तो द्या. या सगळ्या अवस्थेमधनं मन व्याकुळ झालेलं आहे. बंकटलालाचं मन व्याकुळ झालेलं असताना आता मी काय करू ह्या प्रश्न पडलेला असताना तेवढ्यात यांना बातमी मिळाली. वार्ता कानी येता आर्या वार्ता कानी येता वार्ता कानी येता वार्ता कानी येता बंकटलाला नेत्र झाले ओले तोची धावत सुटले त्या मागे सोहम सोहम शब्द दिधले. त्या तिकडे जाता क्षणी त्यांना आपल्या पुन्हा आपल्या मित्राला, काही लोकांना सवय असते सोबत काही 4 लोक घेऊन जाण्याची. आपण काही लोक असतात एकटेच शिलेदार लढत असतात. एकटे शिलेदार लढले तर काय अपक्षात लढावं लागेल आणि पडावं लागेल. पण महाराजांच्या सोबतच्या दर्शनासाठी बंकटलालांना सवय होती की पहिलेपासून आपण कोणीतरी मित्रमंडळींना घेऊन गावात फिरायचं. यांच्या सोबत सुद्धा यांनी आपल्या शिंप्याला घेतलं सोबत. चल रे बाबा, कीर्तन आहे. त्यांनाही कीर्तनाची आवड, तोही भगवत भक्त. निघाले आणि बघतो तर काय, गावाच्या ओसरी म्हणजे मंदिराच्या ओसरीवर एक वृक्ष आहे आणि वृक्षाच्या खाली साक्षात पुन्हा त्या संतांचं दर्शन झालं आणि त्यांनी तिथेच आपला देह टाकला. त्यांच्या संतांच्या त्या पाऊलांवर झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. गेली बापा ताप तटी, गेली बापा ताप तटी, गेली बापा ताप तटी, गेली बापा ताप तटी. झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. त्यांनी आपला देह त्यांच्या पावलांवर टाकला आणि तेवढ्यात त्या दिवशी आपले सद्गुरुनाथ महाराज जे आहेत ना, ध्यानस्थ बसलेले असताना आणि कीर्तनाचा आस्वाद घेत असताना मंदिरात गेली 4 दिवस कीर्तनच, गोविंद बुवांची कीर्तन चालू होती. कीर्तनाचा संस्कार सुद्धा गावाला असावा लागतो, नाहीतर फक्त भोजनाचा संस्कार असून चालत नाही. नुसते भोजन भाऊ असून गावात राहून चालत नाही, तर गावाला सुद्धा सद्मार्गाचा संस्कार देण्यासाठी कीर्तन गावात होणं गरजेचं असतं. म्हणूनच आपल्या पंढरीत सुद्धा 12 महिने कीर्तन चालतं हो, आणि आपल्या शेगावी सुद्धा 12 महिने कीर्तन चालतं. म्हणून तर वारीला आपल्या शेगावच्या वारीतला सुद्धा काही लोक जातात ना, त्या वारीत जाताना बोला गजानना बोला, पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला, पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला, पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला. डोळे मिटून म्हणा बघा, या क्षणाला तुम्ही पंढरीच्या वारीला आणि तेही आपल्या गजानन महाराजांच्या वारीमध्ये चाललात याचा आनंद नक्की मिळेल. पायी हळू हळू चाला, पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला, पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला, पायी हळू हळू चाला मुखाने गजानन
वारीचा आनंद घ्यायला नक्कीच सगळ्यांनी एकदा तरी जायलाच पाहिजे बरं का. तर हा आनंद घेता घेता त्या आपलं मस्तक त्यांच्या चरणी ठेवलं आणि तेवढ्यात काय हो, महाराजांची लागलेली समाधी एकदम भंग झाली आणि महाराज ओरडले, माझ्या पाया काय पडता आहात? आतमध्ये कीर्तन चाललेलं आहे ना, आधी जाऊन ते कीर्तन ऐका. प्रकाश तिकडे आहे, तिकडे जा. हे शब्द महाराजांचे कानी आले आणि दोघही जण उठले आणि कीर्तनाला जाऊन बसले. तोच काय, कीर्तन चालू असताना कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, वेदाध्ययन केलेले आपले गोविंद महाराजांचं कीर्तन चालू आहे. टाकळीचे बरं का. आणि टाकळी आपल्या विदर्भ प्रांताचे त्यांना माहिती आहे बरोबर ना. टाकळी हे गाव, छोटस गाव, त्या गावातून आपले कीर्तनकार बुवा गोविंद बुवा आलेले आहेत आणि त्यांचं कीर्तन रंगलेलं आहे. एक 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 वेदोपनिषदातल्या आपल्या एक 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 स्कंदातल्या शब्दांनी आणि एक एक श्लोकांचं त्यांनी उदधरण करावं, एक एक आपला व्यक्त करावा आणि बाहेरून आवाज यावा. या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी. आणि तो श्लोक पूर्ती बाहेरून आवाज यावा आणि तो कुठून? ज्या वृक्षाखाली साक्षात आपले सद्गुरुनाथ महाराज की जय, साक्षात महाराज बसलेले आहेत आणि त्या महाराजांचा आवाज यावा आणि तो श्लोक त्यांनी पूर्ण करावा. वेदातला श्लोक म्हटला महाराजांनी पूर्ण करावा, उपनिषदातला श्लोक म्हटला महाराजांनी पूर्ण करावा, भगवद्गीतेतला श्लोक म्हटला मैया वेश मनो ये माम, महाराजांचा बाहेरून आवाज आहे नित्ययुक्ता उपासते. याप्रमाणे चालू आहे. महाराजांची लीनता झालेली आहे, स्वतः रंगलेले आहेत, कीर्तनाचा आनंद घेत आणि त्या आपल्या साक्षात चैतन्य प्राप्तीच्या शोधात महाराज तल्लीन झालेले आहेत आणि कीर्तनाचा आनंद घेत आहेत. आणि त्या आनंदातून ही त्यांनी नमस्कार करता क्षणी त्यांनी त्यांना रागवलं, बंकटलाला आतमध्ये पाठवलं. पण महाराजांचा आवाज कानी येतात. गोविंद महाराजांना आतमध्ये कीर्तन चालू असताना साक्षात्कार झाला की आजच्या युगामध्ये 1800चा काळ होता, ब्रिटिश काळ होता आणि त्या काळामध्ये सुद्धा काहीही ग्रंथ सापडत नाहीत आणि अशा त्याची उपलब्धी नसताना कोण बरे हा माणूस हे एक 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 श्लोक पूर्ती करतो आहे. तो गोविंद महाराज आपल्या गादीवरून सोडून धावत सुटले आणि महाराजांच्या चरणाशी त्यांनी सुद्धा मस्तक ठेवलं. बोला सद्गुरुनाथ महाराज की जय. आपलं डोकं त्यांनी त्यांच्या चरणाशी ठेवलं. पण तेवढ्यात महाराज ओरडलेत, जा जा कीर्तन कर, आधी ती कीर्तन पूर्ण कर, नारळाची गादी आहे ती. ते शब्द कानी येतात पुन्हा परतले. पण मनाची व्याकुळता मात्र गोविंद महाराजांची सुरू झाली की कोणीतरी हा माणूस, हा अद्वितीय अलौकिक चैतन्य साक्षात मूर्ती आहे, मी काय कीर्तन करतो आहे, त्यांच्यासमोर मी काय बोलू, ही जाणीव त्यांना झाली. आणि महाराज सुद्धा कीर्तनाची पूर्ती करत हे चिदान देगा होता क्षणी बाहेर येऊन पाहतात. तो बंकटलालांनी त्यांना हाताशी धरलं आणि आज मी काही तुम्हाला सोडणार नाही, आज मी तुम्हाला काही सोडणार नाही, माझ्या मनाची व्याकुळता त्याशिवाय संपणार नाही, आज तुम्ही माझ्या घरी चला, माझ्या घरी चला. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये महाराज आज थोडेसे आपल्या भानावर होते.
आणि त्यांनी म्हटलं की चला काहीतरी कार्य करण्यासाठी, या भारत भूमीच्या सेवेसाठी मी आज चलायला तयार आहे. तिथून महाराज निघाले. बंकटलालाच्या घरी त्यांचा वास सुरू झाला, तिथे आश्रय सुरू झाला आणि तिथे त्या भक्तीमध्ये रममाण झालेल्या एक 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 त्यांच्या लीला उलगडत जाव्या. तिथल्या एक एक लीलांचा मी तुम्हाला काय आस्वाद देणार हो. खरं तर आज मीच इतकी तृप्त झालेली आहे. काय आमची आजची भाकरी होती, काय जोंधळा त्याचा गोडवा आणि त्याची, म्हणजे मला क्षणभर वाटलं तो मम्मा ताईंना विचारो की या भाकरीमध्ये तुम्ही साखर टाकता का. पण त्या भाकरी इतक्या गोड होत्या. खरंच खरंच ज्यांनी ज्यांनी नाही घेतलाय ना ते नक्कीच तो प्रसाद घ्या बरं का. प्रसाद हा नुसता प्रसाद नसतो, तर त्याच्यात खरा आशीर्वाद असतो. आणि तो आशीर्वाद प्राप्त होणं फार गरजेचं असतो. जेव्हा आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा असं ज्यांना वाटत असेल ना, मी सन्मार्गाला जावं असं प्रत्येकाला वाटत असेल, त्यांनी नक्कीच जिथे जिथे मिळेल तिथे तिथे प्रसाद घ्यावा. आणि त्याप्रमाणे या बंकटलालांनी सुद्धा त्यांना म्हटलं की महाराज चला. तो आश्रया त्यांच्या तिथे सुरू झाला आणि त्या नगरीमध्ये एक 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 साक्षात्कार होऊ लागला. कोणी एखादा सद्गृहस्थ येवो आणि माझी व्यथा सांगो, ती व्यथा पूर्ण महाराजांनी करावी. कोणी म्हणे की मला आज काहीतरी एक त्रास व्याधी झालेली आहे आणि ती व्याधीतून मला मुक्त करा महाराज, मला मुक्त करा महाराज असं सांगावं. या सगळ्या गोष्टींमधनं महाराज एकेकाची सगळ्यांची सुटका करत होते. आणि त्या सुटका करताना न कळत प्रत्येकाला साक्षात्कार होत होता की मी एकटा नाही, मी काहीच करू शकत नाही. जर कोणीतरी साक्षात्कार देणारा किंवा तो मी म्हणेन मला खऱ्या अर्थाने सद्बुद्धी देणारा तोच परमेश्वर माझ्या समोर आहे, याचा जेव्हा सगळ्यांना साक्षात्कार होत होता, त्यामुळे गावामध्ये वार्ता पसरत होती. एक 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 घटना घडत होत्या. एक शेतकरी येतो आहे, माझं झाड, माझं वृक्ष आज वाळलेला आहे, हो आम्रवृक्ष वाळलेला आहे, त्या उष्माघाताने माझ्या शेतीमध्ये सगळा शुष्क शेती झालेली आहे. तर महाराज तुम्ही वृष्टी करा, तिथे वर्षावृष्टी करा. त्या पालवी आली आणि महाराजांनी एक असा आपला आशीर्ष द्यावा आणि त्या ठिकाणी पालवी यावी. असा एक 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 लीला त्यांच्या अगाध लीला या एक 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 पूर्ती होत होती. पण स्वतः महाराज मात्र कुठेतरी अस्वस्थ होते. का बरं अस्वस्थ असतील? त्यांना सद्गुरू म्हटलंय ना. कारण ही जी त्यांची अस्वस्थता होती ती म्हणजे मला कोणीतरी प्राप्ती हवीये, मला ईश्वर प्राप्ती हवीये. झालं, ईश्वर प्राप्तीसाठी निघालेले आहेत. राम भूनती राम धूनती चालू चालू, स्वामी स्वामी म्हणून आता, स्वामी स्वामी म्हणून आता, राम धूनते मनी ठेविता, राम धूनती मनी ठेविता. निघाले त्या कधीच्या आपल्या अक्कलकोटच्या तिकडे दिशेने निघाले. स्वामी महाराजांचा आशीर्वाद मला पाहिजे म्हणून निघाले. साक्षात समर्थ स्वामी महाराजांनी त्यांना दर्शन दिलं आणि उपदेश केला की अरे, तुला तुझ्या जीवनाचा उद्धार करायचा असेल किंवा तुला साक्षात आज चैतन्य प्राप्त करायचं असेल तर तू त्या नाशकाला जा, पंचवटीला जा. साक्षात जिथे रामाने अवतरण केलेलं आहे, जिथे त्याचा पदस्पर्श झालेला आहे, त्या भूमीमध्ये जा. त्याप्रमाणे महाराज निघाले. पंचवटी त्या येऊन शिरले, पंचवटी त्या येऊन शिरले, काळा रामाच्या दारी ते आले येऊन, पंचवटी ते येऊन जिधले, पंचवटी ते येऊन जिधले, काळा रामाचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी तिथे आपलं आगमन केलं. गावात हळूहळू वार्ता पसरली. शेगावातल्या एक 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 लीला त्यांच्या वार्ता हळूहळू वाऱ्याचा वेगाने पसरली की महाराजांची कृपा आणि महाराजांची स्वारी आज आपल्या गावात आलेली आहे. त्यामुळे गर्दी होऊ लागली. जिकडनं तिकडनं वार्ता पसरली. माध्यान्हाचा समय, माध्यान्हाच्या समयी आले काळा रामाच्या देवी, काळा रामाच्या द्वारी ते, पाय वाढुनी पाय आडुनी
क्षणी पाय लावता क्षणी आपलं दार लावतो आहे, त्याच्या पद्धतीने तो आपली वेळ झाली, आपली ड्युटी करणं चालू आहे, त्याप्रमाणे निघालाय रोजच्या सवयीनुसार. आपली पूजा झाली, अर्चा झाली, सगळी 12-12:30ला आपलं दार बंद करायचं, त्याप्रमाणे तो दार बंद करू लागला. तेवढ्यात महाराजांची स्वारी तिथे आली. महाराजांनी आपलं पाऊल तिथे टाकलं आणि दार थांब म्हणून महाराजांनी एकदम आवाज दिला. आणि तेवढ्यात आज काय साक्षात्कार झाला, चैतन्य एकदम जागृत झालं आणि चैतन्याचा तो प्रकाश झोत तिथे आला. द्वारी द्वारी आले महाराज, द्वारी द्वारी आले महाराज. झुंबर तोरण हलू लागले दारावरती, झुंबर तोरण हलू लागले. महाराजांची स्वारी आतमध्ये तरा निघाले. महाराज अगदी तेजपुंज ते अवस्थेतील आणि त्या अवस्थेमध्ये महाराज निघाले आणि तर फक्त त्यांना ती सावळी मूर्ती दिसते आहे. ती सावळी मूर्ती आणि ही सावळी मूर्ती, दोन्ही मूर्तींचा साक्षात त्या नेत्रांचा ठाव घेतला आणि त्या ठाव घेता घेता त्या तल्लीन झाले आणि प्रभू राम श्रीराम, प्रभू राम श्रीराम, श्रीराम करून ते महाराज निघाले. आणि त्यांच्या महाराज काळ्या रामाच्या सुद्धा त्यांनी आपलं मस्तक ठेवलं आणि पाहतो तर काय त्यांना तिथेच चमत्कार दिसला. अहो, पुजारी सुद्धा चकित झाला. पुजारी चकित झाला, चकित झाला विप्रत्यावरी. जनते सगळे येऊन पाहती, जनते सगळे येऊन पाहती. आश्चर्यही ते झाले तेथे, आश्चर्यही ते झाले तेथे. झुंबर दारावरती हालले, झुंबर दारावरती हालले. हंड्याही त्या हालू लागल्या. दीप प्रज्वलित सगळे झाले, दीप प्रज्वलित सगळे झाले. आणि तेवढ्या वेळात सगळीकडचे दिवे लागलेले आहेत, प्रकाशमान झालेले आहे आणि साक्षात ती आभा त्यांच्या समोर आलेली आहे. आणि महाराज आणि गजानन महाराज साक्षात तिथे आले. सद्गुरुनाथ महाराज तिथे आले. सद्गुरुनाथ महाराज की जय. रामाचं दर्शन झालेलं आहे. साक्षात प्रभू रामाचं दर्शन झाल्यावर चैतन्याशी साक्षात्कार झालाय आणि तो आनंद त्यांच्या मनात गगनात मावेना. आणि महाराज तरा पुन्हा निघाले आणि पुन्हा आपल्या देशाटनासाठी पुन्हा निघाले. या गावी जाऊ, त्या गावी जाऊ, पूर्ण विदर्भातल्या एक गावामध्ये जाऊन आपापल्या लीला आणि त्या सगळ्या सुरू झालेल्या आहेत. असे दर्शन कोणाकोणाला व्हावं, त्या लीलांमधनं महाराजांचे चरित्र उलगडत जावं. आणि ती अगाध लीला आज आपण सुद्धा दासगणूंच्या कृपेने, दासगणू महाराजांच्या कृपेने गजानन विजयामध्ये आज वाचतोच आहोत. असे अनेक प्रसंग सांगू, पण तिथे 8 वाजलेच, पुन्हा भोजनाची वेळ झाली. त्यामुळे कीर्तन जरी रंगत असेल किंवा कीर्तनातले सगळे प्रसंग ऐकावेसे जरी वाटत असतील तरी कालाय तस्मै नमः. वेळ पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून त्याला नमस्कार आहे. ते घड्याळ नाही बरं का, ते एका घड्याळाचे 2 घड्याळ होत असतात. आपल्याला एकच घड्याळ बरं आणि ते त्याच्या जवळ आहे ते फार बरं. आपल्या जीवनाचं घड्याळ सुद्धा त्यांच्याच जवळ आहे. आपल्या जन्माचं सुद्धा घड्याळ त्यांच्याच जवळ आहे. तो जन्म मरणाचा फेरा चुकविला आपण म्हणतो, पण त्यासाठीच सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंची सेवा आणि सद्गुरूंचा आशीर्वाद जसा शेगाव नगरीला लाभला आणि तिथे साक्षात सुवर्ण नगरी महाराजांनी निर्माण केली आणि तिथे रामभक्ती महाराजांच्या मनात निर्माण झाली आणि तीच रामभक्तीचा वसा घेऊन महाराजांनी आज शेगावात सुद्धा मोठा भव्य दिव्य उत्सव सुरू केला. तेच महाराज साक्षात लोकमान्य टिळकांना भेटलेत.
त्यांनाही त्यांनी उपदेश केला की या भारतभूला जर तुम्हाला मुक्त करायचं असेल आणि या भारतभूची सेवा करायची असेल तर तुम्हाला यावं लागेल आणि ह्या कार्यासाठी मला तुम्हाला साथ द्यावी लागेल. अशी भेटाभेटी, एका जीवाशिवाची भेट त्यावेळेस व्हायची हो. एक संत दुसऱ्या संतांना भेटायचे. आता घराघरात दोन भावांचे भेटी होतील की नाही माहित नाही. एक भाऊ वरती राहतो, एक भाऊ खालती राहतो, पण वरच्या भावाला खालचा भाऊ कुठे आहे माहित नाही, खालच्या भावाला वरचा भाऊ कुठे आहे माहित नाही. पण दोन हे भाऊ मात्र असे भेटलेत की चैतन्याचा साक्षात्कार आजपर्यंत नाही, अनादी काळापर्यंत आम्हा तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा आईंचा जर आज्ञा असेल तर आपण हे सगळे आता या कीर्तनाची सांगताकडे जाऊया किंवा आपण या भैरवीकडे जाऊया. प्रसंग एक 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 कीर्तनकारांना घेणं कठीण नाही, पण आपल्या नियमानुसार आज 8 वाजता इथे भजन आहे आणि त्यासाठी मी हा कीर्तनाची जी छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न करते. प्रसंग पूर्ण करू. महाराजांना निरोप धाडला. महाराजांना निरोप धाडल्या गेला की महाराज, अनेक उत्सव या विदर्भाच्या नगरीमध्ये अनेक उत्सव होत आहेत, पण माझा तो शिवराया जो आहे ना, माझा राजा जो आहे ना, त्या राजाचा उत्सव व्हायला पाहिजे. महाराजांनी म्हणलं माझ्या राजाचा उत्सव व्हायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्या राजाचा उत्सव म्हणजे तुमच्या लक्षात आलं, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याप्रमाणे यांना वार्ता गेली की आज फार मोठी सभा होणार आहे आणि त्या अकोला आपलं गाव लागतं, आपल्याला जाता येता लागत असतं. विदर्भाला जायचं असेल तर अकोल्यावरनं तिथपर्यंत ट्रेन असल्यामुळे जावंच लागतं. तर त्या अकोल्यामध्ये मोठी महासभा होणार आहे आणि या सभेमध्ये आज सगळ्या लोकांना एक आव्हान करायचं आहे आणि जनजागृतीचं कार्य करायचं आहे. अन्नाची नासाडी करू नका हा उपदेश त्या पत्रावळीतून जे शीत घेतलीत, ती मुखारविंदातनं घातलीत, त्या माऊलीनं आज किती प्रॅक्टिकल म्हणू बरं. आपल्या माऊली, गजानन माऊली किती प्रॅक्टिकल असावेत की तुम्ही जे अन्न आपल्या ताटात घेतलंय ना ते अगदी हावराटासारखं घेऊ नका. आता आमच्या विदर्भामध्ये काही अशी पद्धत नव्हती. बुफे आहे का इकडे? बुफे पद्धत लग्न कार्यात आहे ना. तर त्या बुफेमध्ये आमचे वडील त्याला वचवच म्हणायचे. बरोबर. तर ती बुफे पद्धत आणि त्या पद्धतीमध्ये हे लाईन लागायची, म्हणजे आपण त्या लाईनीत असे उभे राहतो, याचकासारखे उभे असतो. सुरद्या ना तुम्ही, हे पाहे सूरच विसरून जातात. कीर्तन चालू असताना इतके रंगलेत ते की ते सूरच विसरलेत. दादांचा हात अतिशय उत्तमच आहे आणि यांचाही काही गोडवा जो आहे. अहो, तबल्याला वाजवणं सोपं आहे का? एक वेळ बुवाला वाजवणं सोपं आहे, पण तबल्याला वाजवणं फारच कठीण आहे. बरोबर आहे ना. त्यांनी तर अनेक बुवा वाजवलेत. पण अशी मोठी मंडळी जेव्हा वाजवणारी असतात ना, आणि अशी कानाखाली वाजवणारी पण पाहिजेत, तेव्हाच तावून सुलाखून माणसं निघतात. तर काय काय सांगत होते बरं? शिवाजी महाराजांचा प्रसंग आपल्याला सांगायचा आहे. तर महाराजांनी अतिशय प्रॅक्टिकल, हा एक मुद्दा सांगते महाराजांचा की महाराज किती प्रॅक्टिकल होते. अहो, अनेक संतांनी एक 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 आपल्याला एक ब्रीद वाक्य दिलं किंवा आपला एक ब्रीद श्लोक दिला किंवा आपला जसं गण गण गणात बोते हा एक ब्रीद मंत्र दिला, भिवू नको मी तुझ्या पाठीशी असा ब्रीद मंत्र दिला. पण मी असं म्हणते की त्याच्याही पुढचा मोठा विचार महाराजांनी आपल्याला दिला की समाजात अनेक लोक भुकेलेले आहेत. अहो, एक भुंक्त आहेत अजूनही. इतकी गरिबी या भारतात, भारतभूवरती आहे ना.
की अनेक लोकांना एक वेळचं जेवण खाऊनच जगावं लागतं, अशी लोक आहेत अजूनही. आणि त्यासाठी महाराजांनी फार मोठा उपदेश आणि प्रॅक्टिकल उपदेश केलेला आहे की उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका. हे अन्न जे ताटात घेतलेलं आहे ना, पोटापुरतं घ्या. एवढा सुंदर संदेश आपल्याला दिला. अतिशय. त्या बुफेमध्ये आपण लाईनीत याचकासारखे उभे असतो. माझा नंबर केव्हा येईल तोपर्यंत पदार्थांकडे बघणं चाललेलं असतं. पुढची माणसं काय घेतायत, अरे जिलेबी संपली, आपला नंबर येईपर्यंत बासुंदी संपेल, त्यानंतर काय मूंग हलवा आपला इंदोरचा तो संपेल, गाजर का हलवा तो संपेल. या पद्धतीने प्रत्येक जण भरा 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 पुढे जातोय आणि पुन्हा त्या लाईनीत लागून माझा नंबर पुन्हा लागतो का नाही या विचाराने आपण भरा 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 घेतोय हा पदार्थ तो पदार्थ. अरे माणसाला किती भूक असते, 300 ग्रॅमची भूक असते फक्त. सायन्स मला वाटतं असं काहीतरी सांगतं की 300 का 400 ग्रॅमची भूक असते. पण माणसांना घेताना असं लक्षात येत नाही पुन्हा उठून त्या लाईनीत माझा नंबर लागेल की नाही आणि पुन्हा मला मिळेल की नाही, ह्या भावनेत ना आपण घेतो. पण मात्र पोट आपल्याला ऑर्डर करतं की तुमची भूक जी आहे ती पूर्ण नाही, संपलेली आहे आणि आपलं आहे ते अन्न कोणीच माझ्याकडे बघू नये म्हणून अच 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 करून आपण ते टाकून देतो. असं म्हणतात की प्रत्येक लग्ना कार्यांमध्ये, मोठमोठ्या महोत्सवांमध्ये असे पिंपच्या पिंप ताटातून उष्ट खरकट पडलेले पिंपच्या पिंप भरलेले असतात आणि ते वाया जातं. त्या दिवशी साक्षात माऊलींची खरंच मनापासून आठवण होते हो की काय मोठा संदेश आपल्याला देऊन गेलेत ते. म्हणून आमच्या पुण्यामध्ये एक, पुणे तिथे काय उणे जरी असं असेल तरी काही काही गोष्टी त्यांच्या असतात बरं का, अगदी तशाच तत्वतः असतात. काही काही ठिकाणी असा त्यांनी म्हणजे एक पण केलेला आहे की अनेक ठिकाणी जिथे जिथे लग्न कार्य असतील, सोहळे असतील, त्या त्या मंगल कार्यांमध्ये जर अन्न उरत असेल तर ते अन्न पिशव्यांमध्ये बांधायचं आणि वृद्धाश्रमांमध्ये देऊन यायचं. जे आई वडील नकोशे झालेत किंवा छोट्याशा घरामध्ये ठेवणं कठीण झालेलं आहे, त्या आई वडिलांना वृद्धाश्रमात जर ठेवलेलं असेल तर त्यांना कोण पुरणपोळी देणार हो, त्यांना कोण तो गाजराचा हलवा देणार हो. मग त्यावेळेस जो मुलगा लग्न करून पुढच्या संततीची व्यवस्थापना करतो आहे त्याला थोडीशी तरी जाणीव व्हावी की कोणाचे तरी आई वडील तिथे आहेत आणि त्या आपल्या जीवनाच्या संध्याकाळसाठी ते वाट बघतायत. माझी जीवनाची संध्याकाळ कधी होईल याची वाट बघतायत ती वृद्ध मंडळी. मग त्यांच्या मुखारविंदात जावं म्हणून हा तिथे पण केलेला आहे. तर अनेक ठिकाणी मी हा संदेश देते आणि आमच्या या स्वरकुल संस्थेच्या माध्यमातून मी हा संदेश कीर्तनातून पसरवते की तुमच्या अपत्यांचं लग्न असेल आणि खरंच तुमच्या त्या भटारखान्यात जा. भटारखान्यातनं मागच्या मागे ते अन्न पळवल्या जातं आणि ते अन्न पळवून ते हॉटेलमध्ये विकल्या जातं. हे प्रकार होतात. पण त्यापेक्षा ते अन्न घेऊन आपण जर वृद्धाश्रमात जाऊन दिलं, तिथे नको नाहीये, या आहे हो, स्वागत आहे. तर हा संदेश आम्ही पण देतो आणि महाराजांचीच ही कृपा की हा मनातला विचार निर्माण झाला. आणि कीर्तनातून मी सगळ्या ठिकाणी सांगते की जी वरमाई आहे तिने तेवढं करावं किंवा वधूमाई असेल तिने तेवढं करावं. हा संदेश घेऊन मी आज पुन्हा या कीर्तनाची सुरुवात केली आहे आणि आपल्या या इंदोर नगरीत आली आहे. तसंच तिकडे देखील हा संदेश पोहोचला. कोणाला? टिळकांना संदेश पोहोचला की महाराजांचं आगमन झालेलं आहे आणि महाराज येणार म्हटल्यावर अकोला नगरामध्ये लाखो लोकांची गर्दी लोटली. लाखो लोकांची गर्दी लोटली. जोरात गजर सुरू झाला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. चालू ठेवा. भक्त मंडळींचा थवा येतोय, लोढा येतोय. लोक पुढे पुढे सरकत आहेत. साक्षात लोकमान्य टिळकांचा आज ऐकायला मिळणार, त्यांची वाणी, महाराजांची वाणी ऐकायला मिळणार. गण गणात बोते, गण 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 गण गणात बोते. टिळकांनी आज्ञा केली की स्टेजवर आपला सिंहासन लावावं आणि महाराजांनी तिथे विराजमान झाले.
महाराज विराजमान झाल्यावर सगळ्यांनी त्यांचा जय जयकार केला आणि सद्गुरुनाथ महाराज की जय या पद्धतीने सगळ्यांनी त्या तिथे जय जयकार सुरू केलेला आहे. आणि महाराजांनी आपला टिळकांनी सगळ्यांना आव्हान सुरू केलेलं आहे की या भारत मातेच्या सुरक्षेसाठी आणि या भारताच्या रक्षणासाठी आपल्याला सगळ्यांना एकजुटीने कार्य करायचं आहे. आपल्या घराघरातील एक एक मुलाला प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि देशप्रेम जागृतीचं कार्य करायचं आहे. आणि हे भाषणातून महाराज आपल्या टिळकांनी सुद्धा हे आव्हान केलं आणि टिळकांच्या आव्हानानंतर महाराजांनी सुद्धा आव्हान केलं. महाराजांची नेत्रदीपक वाणी, नेत्रदीपक ती त्यांची पूर्ण काया बघून सगळा समाज नतमस्तक झाला आणि त्यांनी तिथे साक्षात सगळ्यांनी त्यांना नमस्कार करून साष्टांग दंडवत घातलं. त्या वाणीतून महाराजांनी संदेश दिला की माझ्या या सगळ्या लेकरांना या भारत मातेच्या सेवेसाठी तुम्ही सुद्धा सगळ्यांनी द्यायचं आहे आणि या भारत मातेला सगळ्यांनी सुद्धा वंदन करायचं आहे. आपापल्या घरातील मातेचा सन्मान करा, या स्त्री समाजाचा सन्मान करा, संतांना भजा. अशा अनेक त्यांच्या एक 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 वाणीतून आपल्याला आशीर्वाद मिळू लागले आणि जनसमुदाय जो आहे तो मनातून तृप्त झाला आणि त्या समुदायाला हे आव्हान देऊन आपल्या टिळकांचं कार्य खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आणि त्यांना खऱ्या अर्थाने महाराजांनी जो आज आशीष दिला त्यांच्या आशीर्वादाने लोकमान्य टिळक सुद्धा यशस्वी झाले आणि यशस्वी होऊन ह्या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे, देवरची असा दे. आणि या भारत मातेला खरंच मुक्त करण्यासाठून त्यांनीही जो मोलाचा वाटा या संतांनी दिला तोच संतांचा आपल्याला उपदेश तुकोबारायांनी सुद्धा त्यांच्या अभंगात सांगितला. महाराज म्हणाले सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे सद्गुरु वाचोनी सापडे सद्गुरूंशिवाय आपल्या जीवनात खरंच सोय नाही. पण इथे मात्र भोजनाची रात्रीची पण सोय करून ठेवलेली आहे बरं का. भजन आणि भोजन या दोन्हीचा स्वाद या घरामध्ये दुमदुमतो आहे. तो घमघमाट पदार्थांचा दुमदुमतो आहे. अहो, विधभर खळगी भरण्यासाठी माणूस वणवण फिरत असतो ना, आणि ती वणवण जीवातली आपली थांबली
म्हणूनच आज आपण त्या चरणाशी लीन होऊ शकलो आणि हे जीवन प्राप्त झालेलं आहे. मनुष्य देह जो प्राप्त झालेला आहे तो मनुष्य देह प्राप्त झालेला असताना सद्गुरूंची कृपा व्हावी असा क्षण आपल्या जीवनात आज आलेला आहे आणि तो प्राप्त झालेला क्षण आपण अत्यंत आनंदाने आणि सगळ्यांच्या संगतीमध्ये इथे अतिशय आनंदात आज घातलेला आहे, तो व्यतीत केलेला आहे. साक्षात सद्गुरुनाथ महाराजांचं अवतरण झालेलं आहे आणि त्या अवतरण कार्यामुळेच आज इथे आपल्या सगळ्यांना अनादि वर्ष ही प्रचिती येत राहणार आहे. एक दिवस दोन दिवस संत एक दिवसासाठी येत नसतात, आपलं कार्यरूपी ते इथे अजरामर होत असतात. एक श्लोक म्हणायचा आहे, भला रे भला बोलती ते करावे, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांचे मुखी यश घ्यावे, बहुधा जनांचे मुखी यश घ्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, परी सर्व शेवून जावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, मरावे परी कीर्ती रूपे दुरावे. कीर्ती मिळवणं तर फार कठीण असतं. ती कीर्ती मिळवणं हे संतांना शक्य होतं, पण आपण अशक्य ते शक्य करतील स्वामी, है ना. मग ते अशक्य काहीच नाही हो जगात. मग ते शक्य करण्यासाठीच तर आज माऊली अशा आहेत इथे बसलेल्या, तिष्ठत दिवस रात्र बसलेल्या आहेत. आमचे दादा बसलेले आहेत आणि तुम्ही सगळेजण आज दिवस रात्र इथे झटात आहात म्हणून हा सोहळा साजरा होतो आहे. अहो त्या शेगावामध्ये तर लाखो भक्तजन आज लोटलेले आहेत. या सगळ्यांचा पाठीराखा कोण आहे तर सद्गुरू आमचा पाठीराखा आहे. तेव्हा काही जीवनाची चिंता न करता, आधी व्याधीची चिंता न करता, माझं कसं होईल, माझ्या बाळाचं कसं होईल, माझ्या लेकराचं कसं होईल, माझ्या पोरीचं कसं होईल, माझी पोरगी वयाने मोठी झाली तिचं लग्न होईल का नाही, तिला मुलबाळ होईल की नाही, इतक्या सगळ्या गोष्टींच्या विवंचना मनात न ठेवता एकच डोकं आहे आपल्याला. त्या डोक्यात किती विचार करायचा हो, त्यापेक्षा सद्गुरूंचा एक विचार जो आहे तो सगळे विचार नाहीशे करेल, सगळ्या विवंचना नाहीशा करतील. म्हणूनच आपण पूर्व पद्यात सगळ्यांनी म्हटलेलं आहे, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, हे चिदान देगा